एक असा आवाज ज्याने मुंबईच्या रस्त्यांपासून दिल्लीच्या तख्तापर्यंत अनेकांना घाम फोडला। एक असा नेता ज्याने कधीही निवडणूक लढवली नाही, पण रिमोट कंट्रोलने सरकार चालवली। आणि एक असं नाव जे ऐकताच करोडो लोकांच्या मनात अभिमान आणि आदराची भावना निर्माण होते, बाळासाहेब ठाकरे। पण हा हिंदू हृदय सम्राट होण्याआधी, हा साहेब होण्याआधी तो एक कलाकार होता, एक व्यंगचित्रकार। त्याच्या हातात सत्तेची सूत्र नव्हती, तर एक साधा कुंचला होता। मग असं काय घडलं की या कुंचल्याने महाराष्ट्राच्या राजकारणाचा नकाशाच बदलून टाकला? ही कहाणी आहे त्या ठिणग्यांची ज्यांनी मिळून एका वणव्याला जन्म दिला। प्रबोधनकार ठाकरेंच्या घरात जन्माला आलेल्या बाळासाहेबांच्या रक्तातच बंडखोरी होती। फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम करत असताना त्यांच्या नजरेतून मुंबईतलं एक चित्र सुटत नव्हतं। बाळासाहेब रोज पाहायचे की मोठ्या कंपन्यांच्या, सरकारी कार्यालयांच्या बाहेर लागणाऱ्या नोकरीच्या यादीत मराठी नावं जवळजवळ नसायचीच। मॅनेजर मद्रासी, क्लार्क शेट्टी आणि ऑफिस बॉय म्हणून मराठी माणूस। आपल्याच घरात, आपल्याच राजधानीत मराठी माणसावर होणारा हा अन्याय त्यांच्या कुंचल्याला अस्वस्थ करत होता। ते पाहायचे की मुंबईतल्या इमारतींवरच्या पाट्यांवर मराठी नाव शोधून सापडत नसे। शेट्टी सदन, पटेल निवास, मेनन हाऊस, जणू काही मराठी माणूस या शहरात पाहुणा आहे। ही घुसमट, हा अपमान ते रोज अनुभवत होते। शब्दांपेक्षा रेषांमध्ये जास्त ताकद असते हे त्यांनी ओळखलं होतं। आणि याच घुसमटीतून जन्म झाला मार्मिकचा। मार्मिक हे केवळ एक साप्ताहिक नव्हतं, तो होता मराठी माणसाच्या असंतोषाचा हुंकार। बाळासाहेबांनी आपल्या व्यंगचित्रांमधून व्यवस्थेवर असे घाव घालायला सुरुवात केली की संपूर्ण महाराष्ट्र खडबडून जागा झाला। मार्मिकच्या प्रत्येक अंकात बाळासाहेब इतर राज्यातील लोकांची नोक्यांमधली आकडेवारी छापत। सुरुवातीला ते लिहायचे, वाचा आणि थंड बसा। पण लोकांचा प्रतिसाद पाहून त्यांना कळलं की आता थंड बसण्याची वेळ नाही। त्यांनी घोषवाक्य बदललं, वाचा आणि उठा। आणि मराठी माणूस खरंच उठला। 30 ऑक्टोबर 1966 शिवाजी पार्कवरच्या त्या ऐतिहासिक सभेत बाळासाहेबांच्या शब्दांनी जणू जादू केली। त्यांनी मराठी तरुणांच्या मनातल्या निराशेला, अपमानाला आवाजात बदललं। त्यांनी सांगितलं, 80% समाजकारण आणि 20% राजकारण। त्या दिवशी ठाकरेंचे बाळ महाराष्ट्राचा बाळासाहेब झाला। त्या दिवशी शिवसेनेचा जन्म झाला। शिवसेनेने स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातून कंपन्यांमध्ये जाऊन मराठी तरुणांना नोकरीत प्राधान्य देण्याची मागणी सुरू केली। जी गोष्ट सरकार करू शकली नाही, ती बाळासाहेबांच्या शिवसेनेने रस्त्यावर उतरून करून दाखवली। यातूनच शिवसेनेची एक दरारा असलेली संघटना म्हणून ओळख निर्माण झाली। पण बाळासाहेबांची नजर केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नव्हती। 80च्या दशकात देशाचं राजकारण बदलत होतं। फुटीरतावाद आणि जातीय राजकारणाने डोकं वर काढलं होतं। बाळासाहेबांनी ही संधी ओळखली। जेव्हा देशात हिंदू शब्द उच्चारायलाही अनेक नेते घाबरत होते, तेव्हा बाळासाहेबांनी शिवाजी पार्कवर सिंहगर्जना केली, गर्व से कहो हम हिंदू है। मराठी अस्मितेच्या मुद्द्याला त्यांनी व्यापक हिंदुत्वाच्या मुद्द्याशी जोडलं। हा त्यांच्या राजकारणातला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल होता। 1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर जेव्हा सर्व नेते जबाबदारी झटकत होते, तेव्हा बाळासाहेबांनी एका मुलाखतीत निग्रपणे सांगितलं, जर हे काम माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर मला त्यांचा अभिमान आहे। या एका वाक्याने त्यांना महाराष्ट्राच्या पलीकडे संपूर्ण देशात एका कट्टर आणि बेधडक हिंदुत्ववादी नेत्याची ओळख दिली। ते एका रात्रीत पॅन इंडिया हिरो बनले। बाळासाहेबांचं आयुष्य म्हणजे विरोधाभासांनी भरलेलं होतं। ते व्यंगचित्रकार होते, पण त्यांच्या एका शब्दावर मुंबई थांबायची। त्यांनी कधी निवडणूक लढवली नाही, पण ते किंगमेकर होते। ते सत्तेच्या बाहेर होते, पण सत्तेचा केंद्रबिंदू मातोश्री हा त्यांचा बंगला होता। नी मराठी माणसाला गमावलेला आत्मविश्वास आणि सन्मान परत दिला। त्यांनी राजकारणाला एक आक्रमक, थेट आणि तितकाच प्रभावी चेहरा दिला। त्यांच्यावर टीका झाली, वाद झाले, पण त्यांना कुणीही दुर्लक्षित करू शकलं नाही। एका सामान्य घरातून आलेला एक कलाकार, ज्याने केवळ आपल्या प्रतिभेच्या, धैर्याच्या आणि इच्छाशक्तीच्या जोरावर करोडो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं। त्यांचे जीवन हेच सांगतं की जर तुमच्यात धगधगती आग आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असेल, तर एक साधा कुंचलाही सिंहासनाला झुकवू शकतो।